नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की आता विजयाने वेगळाच डाव खेळलेला आहे. तो म्हणजे ऊर्जाने कोर्टात जायचं नाही. शौर्य कोर्टात गेला तर चालतो, पण ऊर्जाने मात्र कोर्टात जायचं नाही असं तिने सांगितलेलं आहे. कारण जोपर्यंत घरच्या सुनेच्या हाताला काकण बांधलेलं आहे, तोपर्यंत तिने घराच्या बाहेर जायचं नाही. असं सगळ्यांच्या समोर तिथे विजया सांगत असते. आजी हे सगळं पाहत असतात. कारण सगळेजण तिथं आहेत. आता विजयाच्या मनात नक्की काय चालू आहे? का तिच्या तोंडून हे सगळं बोलायला लावणारा नक्की हर्षवर्धन तर नाहीये ना? हे मात्र सगळ्यांनाच तिथे वेगळं वाटत असतं. तेव्हा विजया म्हणत असते, की "तू कोर्टात जायचं नाही." कारण आता उद्याच पद्माच्या केसची हिअरिंग आहे आणि ऊर्जाने कोर्टात जाणं खूप गरजेचं आहे. तेव्हा शौर्य तिथे येतो आणि शौर्य म्हणू लागतो, की "अगं मम्मा, हे सगळं काय आहे? असं काय करतेस तू? तिने कोर्टात जाणं गरजेचं आहे." त्यावरती मात्र लगेचच विजया बोलायला सुरुवात करते, "पण नाही. कसं आहे माहिती आहे का? तू विसरला असशील, तुला माहीत नसेल, पण या घरचे नियम आहेत, या घरच्या चालीरीती आहेत आणि त्या मात्र पाळाव्याच लागणार आहेत. कारण काहीही झालं तरीही या घरची सून आत्ता लगेच बाहेर घराच्या जाऊ शकत नाही." असं सगळं बोलल्यानंतर आता आजी नक्की काय निर्णय घेणार आहेत, गोष्टी कशा पद्धतीने सोडवल्या जाणार आहेत, हे मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. नक्की आता ऊर्जाचं नाव बदलायचं असतं. लग्नानंतरचा तो विधी असतो. त्यामध्ये शौर्य ऊर्जाचं नाव काय ठेवतोय, कशा पद्धतीने गोष्टी घडतायत, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे ऊर्जा बसलेली असते. ती सोफ्यावरती बसली, विचार करत आहे. कारण ह्या घरात येणं हे तिच्यासाठी खूपच वेगळं होतं. कारण तिला या घरात आल्यानंतर इथल्या माणसांशी समजून घेणं, या माणसांशी बोलणं, या सगळ्या गोष्टी थोड्याशा नवीन वाटत आहेत. म्हणजे तिला धक्का तर बसले. तिला माहिती आहे, की तिला ॲक्सेप्ट केलंय. ते कशासाठी केलंय? या घरामध्ये तिला ॲक्सेप्ट केलं गेलेलं आहे. त्याचा एक अर्थ आहे आणि तो म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये तिला ॲक्सेप्ट करण्याचा उद्देश जो आहे तो एकच आहे. तो म्हणजे शौर्य घरातून बाहेर जाता कामा नये, म्हणून तिला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आजी तिथे असतात आणि ऊर्जाला म्हणत असतात, "काय झालं?" कारण त्या घरी असताना शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जा ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि बोलत आहेत, तेव्हा मात्र आजी तिथे असतात. आजी म्हणत असतात, "काय झालं? घरची आठवण येते का?" तेव्हा ऊर्जा म्हणत असते, की "हो." तेव्हा आजी म्हणतात, की "अगं, मग फोन कर तू आईला तुझ्या." तेव्हा ऊर्जा म्हणते, की "नाही, नंतर करते." तेव्हा आजी म्हणतात, की "एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही या घरामध्ये मी शौर्याची जशी आजी आहे, तशी तुझीही आजी आहे. जेव्हा तुला वाटेल, एकटं वाटेल, तेव्हा तू बिनधास्त माझ्याकडे यायचं. बिनधास्तपणे माझ्याकडे यायचं, माझ्याशी बोलायचं आणि त्याचबरोबर माझ्या कुशीतही वाटलं तर माझ्या कुशीत ये, मी तुला थापटून झोपवेल सुद्धा. मान्य आहे मला. तुझ्या आईचं जेवढं प्रेम असेल, तो आईचा जेवढा त्याच्यावरती आईची जी माया असेल, ती माया मी तेवढी नाही देऊ शकणार आहे. ती ऊब तुला मायेची आई एवढी नाही भेटणार, पण आजीची ऊब मात्र नक्की भेटेल." तेव्हा ऊर्जाला खरंच खूप बरं वाटतं. आजी तिला खूप समजून घेत असतात. आजी म्हणत असतात, की "खरंच ऊर्जा, तुझ्यामुळं तुझ्या तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळं मला एक गोष्ट कळली, ती म्हणजे आज तुझ्यासारखी अर्धांगिनी माझ्या शौर्याला लाभली. खरंच माझ्या नातवाचं नशीब आहे." असं आजी सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं, की ऊर्जा म्हणत असते, की "शौर्याने माझ्यासाठी खूप आराव केलंय. त्याला खूप त्रास झालाय. तो सर्व्हाइव्ह केलंय खूप त्याने. आता मी त्याला त्रास नाही होऊ देणार आहे. काहीही झालं तरीही मी शौर्याला कसलाच त्रास होऊ देणार नाही. कारण माझ्यासाठी शौर्य खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि शौर्याला कुठल्याच गोष्टीमुळं त्रास मी होऊ देणार नाही." असं इकडे आता स्पष्टपणे ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर आजींना पण खूप छान वाटत असतं. कारण ही मुलगी आपल्या नातवाला खरंच खूप छान सांभाळणार आहे, ही गोष्टसुद्धा लक्षात आलेली असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता ऊर्जा शांतपणे तिथं असते आणि शौर्य कुठं गेलाय असं सगळ्यांना वाटत असतं. तेवढ्यातच शौर्य तिथे येतो. शौर्य मित्रांशी बोलत असतो. अगदी मोठमोठ्याने त्याचं बोलणं चाललेलं असतं आणि शौर्याला त्याचे मित्र म्हणत असतात, की पार्टी हवी. इकडे आजींनी ऊर्जाला हलकं केलेलं असतं. त्या घरात आल्यानंतर तिला जो त्रास होत असतो, तिची जी घुसमट होत असते, या सगळ्यातून आजी तिला सावरत असतात. तिला बाजूला त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिला आधार देत असतात. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे आता दागिने हातात घेऊन विजया बघत बसलेली असते.
तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो, काय झालं विजया, तुझ्या लक्षात येत नाहीये का? देऊन टाक ते दागिने. कशासाठी धरून बसलीस तू? अगं तुला माहिती आहे ना, प्रथा आहे ना आपल्या घरची. तेव्हा ती म्हणते, हे दागिने देणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, या प्रत्येक दागिन्याला एक अर्थ आहे आणि एवढ्या सहज मी हे दागिने देऊन टाकू? तुम्ही असं कसं म्हणू शकता मला? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, मग काय करायचंय? तुझ्या डोक्यात काय आहे? तू दुसरा बाहेरून नवीन दागिना आणून दिला तर चालेल का? आणि हे दागिने जर आपण दिले तर ऑब्व्हियसली इकडे शौर्याला सुद्धा छान वाटणार आहे. पण तू अशा पद्धतीने विचार करून आता सगळा डाव मोडकळीला आणू नकोस, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र ती म्हणत असते, तुमचं सगळं पटतंय मला, पण मी तिला सून म्हणून ॲक्सेप्टच नाही करू शकत आहे. तर हे दागिने मी कसे देऊ? या प्रत्येक दागिन्यांशी हा आईसाहेबांनी दिला आहे, हा त्यांच्या आजीसासूचा आहे, हे माईंचे तोडे आहेत, हे सगळं मी कसं देऊ तिला? मला ॲक्सेप्टच नाही होते ही गोष्ट. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू नवीन दागिने जर आणून दिले तर आईसाहेबांना ते कळणार आहे आणि आईसाहेबांना ती गोष्ट लक्षात आली तर शौर्याच्या मनात नको ते विचार कालवले जातील. त्यामुळं तुला शांतपणे राहावं लागणार आहे आणि तुला हे सगळं करावंच लागणार आहे, असं स्पष्टपणे हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. आणि त्यातला एखादा दागिना दे, मी तुला सांगितलंय ना, जे तुझं आहे ते तुझ्याकडे पुन्हा येणार आहे. इकडे आजी मात्र ऊर्जाला समजवत असतात. हर्षवर्धन म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, दिव्या असती तर मी हे बोललोच नसतो, पण ती खूप स्वाभिमानी आहे आणि लालची तर अजिबात नाही, एवढं लक्षात असू दे. काहीही झालं तरीही ते तुझे दागिने आहेत, ते तुझ्याकडे येतील आणि जेव्हा 10 दिवसांनी मी तिला या घराच्या बाहेर काढेल तेव्हा मात्र काही काळजी करायची गरज नाही. इकडे आजींच्या जवळ ऊर्जा त्यांच्या खांद्यावरती डोकं ठेवत असते. तेवढ्यातच शौर्याचा आवाज येतो. तो मित्रांशी बोलत असतो. शौर्याला आजी म्हणतात, काय रे, किती वेळ झालं, हिला एकटीला इथे ठेवलेस आणि तू असा बाहेर गेलायस, शोभतंय का तुला हे सगळं? असं म्हणत आजी त्याला बोलत असतात. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की अगं आजी, बघितलं ना, लग्न झालं आणि आता लगेचच मित्रांचे फोन यायला लागलेत, काय तर म्हणे त्यांना पार्टी पाहिजे. आता मला सांग, कुठून द्यायची पार्टी? आता तर लग्न झाले, इतर वेळी त्यांचे नाहीत फोन येत मला आणि आज मात्र सगळ्यांचे फोन सुरू झालेत, असं शौर्य सांगत असतो. तेव्हा ऊर्जा तिथं असते. ऊर्जाला तो म्हणत असतो की शौर्या, खरंच म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्यामुळं तुला त्रास तर नाही ना झाला, म्हणजे मी खूप वेळ गेलो का? आणि तेवढ्यातच सोनल आणि तीर्था दोघीही तिथं आलेले असतात. सोनल आणि तीर्था आलेला पाहून ऊर्जाला त्या म्हणत असतात की वहिनी, आम्हाला पण ही सगळी तयारी करायची होती ना गं, म्हणून आम्हाला पण वेळ लागला, सवय नाही ना. तेव्हा शौर्य म्हणत असतो, बरोबर आहे, यांना कुठं सवय आहे, यांना फक्त खायची सवय आहे ना, या सगळ्या गोष्टींची कुठं सवय आहे यांना, त्याच्यामुळं त्यांना ही कामं करायला जमतच नाही आहेत, असं शौर्य त्या दोघींना चिडवत असतो. तेव्हा मात्र इकडे हर्षवर्धन विजयाला समजावून सांगत असतो की बघ, मी काय सांगतोय ते लक्षात घे, काहीही झालं तरीही आता मी तुला सांगतोय, तिची ती स्वाभिमान आणि तिला अजिबात लालसी नाही आहे. ती जाताना ते दागिने तुझ्याकडे ठेवून जाईल, त्याच्यामुळं तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस. तू बिनधास्तपणे ते दागिने तिला दे आणि मी जे काय सांगतोय ते लक्षात घे. अगं तिचे तेच स्वभाव गुण आपल्यासाठी घातक आहेत आणि तेच मला हाणून पाडायचे आहेत, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही आता कोणतीही चूक करू नको, माझ्यावरती विश्वास ठेव. विजयाच्या डोक्यात तर वेगळंच सगळं चाललेलं असतं. म्हणजे मूर्खासारखा विचार करत असते ती. तिला जराही वाटत नाही आहे, कारण ज्या मुलीने कुठलीही ओळख पाळख नसताना सुद्धा आपला जीव वाचवलेला होता, त्या मुलीवरती तिने शंका घेत असते. आता इकडे लक्ष्मीपूजन करायचं असतं. लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी झालेली असते आणि मग ऊर्जा आणि शौर्य दोघांच्या हस्ते लक्ष्मीपूजन सुरू होतं. सगळेजण तिथं जमलेले असतात आणि ऊर्जाला दागिने आणून दिले जातात. तिच्या हातामध्ये ते दागिने दिले जातात. त्याचबरोबर साड्या, म्हणजेच ज्या जहागीरदारांच्या सुनेला जे सगळं दिलं जातं, त्या सगळ्या गोष्टी तिथं दिल्या जात असतात आणि तिला सांगितलं सुद्धा जातं, हे जहागीरदारांच्या सुनेचा मान आहे. शौर्यसुद्धा ऊर्जाबरोबर खुश असतो. त्या बिचाऱ्याला असं वाटत असतं की आपल्या घरच्यांनी आपलं लग्न ॲक्सेप्ट केलं आहे, आपल्याला ॲक्सेप्ट केलं आहे, या गोष्टीच्या आनंदात तो तिथं असतो. आणि त्याचबरोबर त्याला असं वाटत असतं की आता सगळं नीट होणार आहे, पण त्याच्या लक्षातच येत नसतं की काय होणार आहे ते. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होतील हा विचारही केलेला नव्हता. आता मात्र ऊर्जा पाहत असते. आता सगळेजण शौर्याला म्हणत असतात की ही एकच संधी आहे नाव बदलण्यासाठी. बघ आता शौर्य, काय करशील तू, कारण पुन्हा तुला तुझ्या बायकोचं नाव बदलता येणार नाही,
असं सगळेजण त्याला सांगत असतात. आदित्य शौर्यला सांगत आहे की त्याच्यासाठी हा आता एक गोल्डन चान्स आहे त्याच्या बायकोचं नाव बदलण्याचा. आणि मग शौर्य देखील म्हणतो, अरे वा, असा गोल्डन चान्स मला मिळत असेल तर मी तर सोडणारच नाही. मग मी देखील आता याचा फायदा उचलतो. असं म्हणून त्याने त्या ताटामध्ये जे तांदूळ आहेत त्यामध्ये ऊर्जाचं नाव बदलायचं ठरवलं आहे आणि आता नवीन नाव लिहायचं ठरवलेलं असतं. ऊर्जाला मात्र ही गोष्ट पटलेली नसते. आता आपलं नाव बदललं जाणार या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं. आता हा नवीन नाव काय आपलं पाडणार आहे म्हणून ती त्याकडं एकटक पाहत असते. आणि शौर्यने मनात ठरवलेलं नाव त्या तांदळावरती अगदी व्यवस्थितपणे कोरलेलं असतं. सर्वजण पाहत असतात. आता शौर्य नक्की कोणत्या नावानं हिला हाक मारणार आहे, नक्की याच्या मनामध्ये कोणतं नाव आहे असं सर्वांच्या डोक्यात येत असतं. आणि शौर्य नाव लिहितो ते म्हणजे ऊर्जा. तो म्हणतो, ही माझी ऊर्जा आहे आणि ही माझी ऊर्जाच राहणार आहे. जसं माझं हिच्यावर प्रेम आहे ना, तसंच माझं हिच्या नावावर सुद्धा प्रेम आहे. ऊर्जा शिंदे हे नाव मिळवण्यासाठी तिने किती कष्ट केलेले आहेत आणि त्यासाठी तिने कष्ट केलेले असल्यामुळं मी तिचं नाव अजिबात बदलणार नाही. मला तिचं नाव प्रिय आहे आणि तीसुद्धा माझ्यासाठी प्रिय आहे. असं म्हणून प्रेमाची कबुली तर त्यांनी दिलेली आहेच, पण नावावर देखील माझं प्रेम आहे असं सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा ऊर्जाला त्याचा खूप अभिमान वाटतो. तिला कळतं की याचं फक्त आपल्यावरच नव्हे तर आपल्या कर्तृत्वावर देखील प्रेम आहे. पण ही गोष्ट दिव्याला मात्र काय पटलेली नसते. तिला वाटत असतं की आता काहीतरी गंमत बघायला मिळणार, पण तिला कसलीच गंमत बघायला मिळाली नसते. आजी म्हणते, ठीक आहे, आता तो विधी पार पडलेला आहे, आता पुढचा विधी आपल्याला करायचा आहे. शौर्य, त्या अंगठी घे बरं आणि तिच्या बोटात घाल. असं म्हणून शौर्यकडं एक अंगठी दिलेली असते. लगेच शौर्य ऊर्जाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि रोमॅन्टिक मूडमध्ये तिच्याकडं पाहू लागतो. ऊर्जा देखील त्याच्याकडं रोमॅन्टिक मूडमध्येच पाहत असते. आता सगळे विधी लवकरच पार पडणार या गोष्टीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतो. आता काहीच वेळ उरलेला आहे आणि मग आपल्यातलं अंतर कायमचं मिटणार या गोष्टीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. आता अंगठी देखील घातलेली असते. विजयाचं या सगळी गोष्टीकडं बारीक लक्ष असतं. आता तिला माहिती आहे की पुढचा विधी आहे आणि तो म्हणजे ओटी भरण्याचा. आणि त्या अगोदर तिला म्हणजेच ऊर्जाला जहागीरदार घराण्याचा एक सोन्याचा अलंकार देखील द्यायचा असतो. विजया उठते आणि बॉक्समधला एक अलंकार तिच्यासमोर धरते आणि म्हणते, ऊर्जा, हा आमचा खानदानी हार आहे, आता तो मी तुला देणार आहे. असं म्हणून तिने तो बॉक्स तिच्यापुढं उघडा करून धरलेला असतो. पण त्या हारावर लक्ष असतं ते म्हणजे दिव्याचं. तिचे मोठे डोळे अजूनच मोठे झालेले असतात, कारण तो हार खरं तर तिला पाहिजे असतो. त्या पाटल्या देखील तिला पाहिजे असतात आणि ती त्याच्याकडं पाहतच राहते. इतका मौल्यवान दागिना त्या ऊर्जाला द्यायला लागलेत या गोष्टीवर तिचा विश्वासच बसत नसतो. आणि ती पाहते तो लगेच तो दागिना ऊर्जाला